स्ट्रॉबेरी कसं आहे महाबळेश्वरला जर स्ट्रॉबेरी त्या जगात आल्यावर स्ट्रॉबेरीच खायला पाहिजे ना. काल पण स्ट्रॉबेरीच घेतलं, आज पण स्ट्रॉबेरीच खायला. इकडे ह्या पॉइंटला क्राऊड आहे चांगला, कारण तिकडे आता एवढं गेलो बापू सगळं आतमधला एंट्रन्स आहे बघा. घे तू मला घे, मी तुला घे. फक्त काय मग धरू काय आला बोलते, आयला कोण आवाज देते मला. तेच खाऊन घ्यायचे तर तुमच्याकडली पराठे अजून पेंडिंग आहे. काल मला बोलला देतो आणि काल दिलीच नाही याने. अरे 2-2.5 रुपयाला बाबा. आम्ही अंडरग्राउंड मध्ये होतो. कसं वाटतं? मी पण आलो आतमध्ये. स्ट्रॉबेरी खातो आज, स्ट्रॉबेरीच्या आत बसलो. वा मोठे स्ट्रॉबेरी बसले आतमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता दिवसाची सुरुवात झालेली आहे, कारण कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. रात्री मार्केटमध्ये गेलो, कारण नाईटला कसं मार्केट दिसतंय काय मावर. उलट डे पेक्षा मी बोलत रात्रीच कालची मजा होती, कारण भरपूर भरलेलं मार्केट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि आता निघतोय आणि सध्या रूमची असा काहीतरी हा पसारा आहे आमचं बघा हे इकडं. तर मी रेडी झालं, दादा पण रेडी झालाय. तर आता काय करतो पहिलं म्हणजे आता पहिलं जातं पाचगणीमध्ये. पाचगणीमध्ये आहे ना, पाचगणीमध्ये 2-3च पॉईंट आहेत. मेन आपलं मॅप्रो गार्डन आहे आणि स्ट्रॉबेरीचे ते बोलत मळे तुम्हाला रस्त्यात लागतील ते सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि दुसरे 1-2 पॉईंट असे 3च पॉईंट आहेत. पहिलं इथून बाहेर जातोय, नाश्ता करतोय. तर बघूया कसं होतं, नाश्ता पहिला भेटतोय काय तिकडे पोहोचतोय ते तसंच आहे. पण पहिलं तिकडे जातोय, ते पॉईंट कव्हर करू आणि तिकडून मग 15-16 काय 10-15 पॉईंट आहेत महाबळेश्वरमध्ये. ते महाबळेश्वरमध्ये आहेत मेन. पहिले ते बघून आलो का नंतर दुपारनंतर हे इकडचं सगळं कव्हर करूया. मग आज किती होईल तेवढा थोडेसे पॉईंट ठेवून उद्याच्याला ठेवू आणि उद्या फिरू, कारण उद्या जाऊन अख्खा दिवस आपल्या हातात आहे आणि उद्या संध्याकाळी आपण निघणार आहोत. आणि दुसरा पण प्लॅन चालू आहे, समजा झाला तर मग उद्याचा मग नेक्स्ट डे वाढेल. बघूया कसं काय होतंय ते, त्यावर डिपेंड आहे. नाहीतर मग उद्या संध्याकाळी निघणार आहोत आपण. तर आता निघतोय कारण हा सध्या बाकी रेडी आहोत. पहिला नाश्ता करायचा कारण सकाळ सकाळी भूक लागले. बाकी एकदम मस्त. आणि रात्री तुम्ही बघितलं असेल तर दाखवलं एवढं धुकं पडलं ना भरपूर आणि कंटिन्यू वातावरण थंड मस्त जबरदस्त. तर आता निघूया. लॉक आवडला ड्रेस वाला ना. आम्ही अंडरग्राउंड मध्ये होतो. आधी कोण दोघं गाडी बघू दे बाबा. कोणतरी हाय कट्टुकट लागलेला इनोवाला. एकदम ह्याच्यात लावलंय एकदम कट टू कट. गाडीची पार्किंग इथं होती आणि हा आता बाहेरचा असा काहीतरी एरिया होता. रात्री कसं काय दाखवलं नाही. गाडीचं जरा वॉर्म अप करून घेऊ. 60 FPS. तुमच्याकडली पराठे अजून पेंडिंग आहे. काल मला बोलला देतो आणि काल दिलीच नाही याने. आणि ही गाडी आलती त्याच्यामुळं इकडे ह्या गॅप मध्ये लावली होती गाडी, त्याच्यामुळे निघेपर्यंत प्रॉब्लेम. चलो जाऊया आता डायरेक्ट पाचगणी. एक मसाला डोसा द्या, मला एक मेंदू वडा द्या. तर इथून बघा इकडून आलो, हे समोरचं हे सगळं मार्केटच आहे. इकडून आलो बाहेर पडणार तेवढ्यात ही इथं समोर
गाडी होती. म्हणल्यावर काय इथूनच नाश्ता करू आणि पुढे जाऊ, मग थांबायला नको कुठे. आणि इथून मला वाटतं की ती जास्त नाही, थोडंसं अंतर आहे पाचगणीचं. त्याच्यामुळे तिकडे एक्सप्लोर करू, नंतर तिकडे परत नाश्ता शोधा, हे नका प्रॉब्लेमच नको. त्याच्यामुळे इथं थांबलोय. मसाला डोसा घेतलाय आणि मेंदू वडा घेतलाय. मी परत आपण पण मेंदू वडा सगळ्या गोष्टी टेस्ट करा थोडी थोडी. तर इथून नाश्ता करतोय आणि आता इथून डायरेक्ट परत तुम्हाला गाडी देतो. गुड मॉर्निंग परत एकदा सर्वांना. आता झाला नाश्ता वगैरे. ओके बघ काय पाचगणी 18 किलोमीटर इकडे. चलो आता पाचगणीला पोहोचतोय. 18 किलोमीटर आहे इथून. आणि नंतर आता पाचगणी एक्सप्लोर करूया. कारण कसं आहे तिकडे कमी पॉईंट आहेत, ते पहिले एक्सप्लोर होईल आणि त्याच्यानंतर मग इकडे येऊ. चला ठीक आहे जाऊया. आता काय जास्त काय तर मोठं ब्लॉग आज करणार नाही, कारण कसं आहे मेन ज्या गोष्टी आहेत ना पॉईंट त्या तुम्हाला दाखवेन. कारण कसं आहे काल पण आपला मोठा ब्लॉग झाला, त्याच्यामुळे आज ते प्रॉपर एक्सप्लोर करू आपण. काय कुठे काय आहे ते, बाकीचे ठिकाणं काय आहेत, स्वतःची गाडी. जरासं या साईडला गेलो होतो, पाठीमागून टर्न आहे. आम्हाला वाटलं हा इकडून आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो पाठून. आता परत पाठी चाललोय. हा जो रोड आहे ना एक नंबर. अरे यार पोचलो. कुठला पोचलो? महाबळेश्वर उद्यान. कुठल्या उद्यानात पोचलोय. हा हा एवन. ए सर पाण्यात बसतो काय? बस हो हा तो पॉइंट आहे. व्हिडिओ घे रे मोबाईल मध्ये. खाली उतरून जायला का आपल्याला तिकडून? गाडी लावू आपण. बरे तिकडून यायचं का जाऊन? हा तिकडून जाऊन येताना थांबू इथं. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे मुसाफिर यूं तो गही. असं आहे ना तू चालतोय. तर आता आहे ना मॅप्रो गार्डनला पोहोचलोय. जातोय आता इथून आतमध्ये. आणि मेन कसं झालं आता गोप्रोचं काय जास्त शूट नाही केलं, कारण थोडं तुम्हाला बघितलं असेल. आणि जाताना म्हणा मी लावणार नाहीच आहे, कारण मेन काय आता जे एक्सप्लोर करायला आलो त्या गोष्टी आपण बघूया काय आहे कसं काय आहे बाकीच्या गोष्टी. हेल्मेट मला असं वाटलं तर उगत आणलं, कारण हेल्मेट ठेवलं असतं ना तरी चाललं असतं, काय फरक नसता पडला. मी बोललो करू शूट पण काय गरज नव्हती त्याची. ठीक आहे चला. हाताचं उगत वजन बाळगायला लागते, दुसरा काय विषय नाही. तिकडे कुठं आला? तर हा बघा समोर बरोबर आपला हा मॅप्रो गार्डन आहे. इथून चाललोय आतमध्ये. आणि यांचे खूप सारे प्रोडक्ट आहेत, म्हणजे चॉकलेट आणि त्याच्याबरोबर भरपूर सारे इथे सगळ्या गोष्टी फेमस आहेत. बघूया काय काय भेटतं आणि काय काय घेतोय आपण. हा काय होतं? खाली जाय ना. काय इकडे या साईडला शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, एम कॅफे, वॉशिंग रूम, ATM, बेकरी तिकडे आहे. हा सगळा आतमधला एंट्रन्स आहे बघा. हे पण बघ कशी एकदम पूर्ण स्ट्रॉबेरी आहे. आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरीचं बनवून टाकले. रेड कॅप, त्यांची किचन, मॅप्रोची ब्रँडिंग पूर्ण फुल रेड. तिकडून जायचं, सगळं घ्यायचं आणि कल्टी मारायची. हा सगळं आता इकडचं आतमधलं आहे. तर बाकीच्या गोष्टी पण आहेत, त्यांचे प्रोडक्ट वगैरे. काय शॉपेत जायचं तर ते आहे ना, त्याच्यानंतर बघूया काय ओव्हरऑल सगळ्या गोष्टी बघून घेऊ. त्याच्यानंतर टाकले सर कोणतरी
ये स्ट्रॉबेरी बसवते तुला मॅप्रो स्ट्रॉबेरी सेल्फी पॉइंट बनवून ठेवले सगळे फोटो काढण्यासाठी. हा इकडेचा एक आहे, परत हा इकडे आहे सेम. तर पहिलं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आहेत ना त्या बघून घेतोय आणि मग जे यांचे काय प्रोडक्ट ना काय घ्यायचं आपल्याला त्या गोष्टी बघूया. यांना कोणता बसला स्ट्रॉबेरी मध्ये वरती आधी मानव कसं वाटतं? मी पण स्ट्रॉबेरी खातो आज, स्ट्रॉबेरीच्या आत बसलो. वा मोठ्या स्ट्रॉबेऱ्या बसल्या आतमध्ये. आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना सेल्फीचे पॉईंट बनवले. सेल्फी पॉईंट, फोटो क्लिक पॉईंट सगळे आतमध्ये केलेले आहे. आणि बाकी मोस्ट ऑफ यांचे प्रोडक्ट आहेत सगळे. आणि बाकी गार्डन एरिया बनवलेला आहे आणि कॅफे आहेत, रेस्टॉरंट आहेत, बेकरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आतमध्ये. बाकी आता इथून परत बाहेर निघालो. ते मेन जो स्ट्रॉबेरीचे जे मळे आहेत ना ते बघतो कुठे भेटतात. ते पुढून जायला आहे चान्स, बघूया ते बघायचे. मेन इथून पण खाली बघूया. हा इकडं आहेत मळे. दिसली आता पुढून रस्ता आहे मला. या साईडला तिकडे ग्रीनरी दिसते ना तिथे आहेत ते मळे. तर इथून बाहेर पडू, का हवं त्या वस्तू घेऊ आणि तिकडे जाऊया मळ्यामध्ये. बाकी इथे काहीच नाही, एवढं सगळं होतं. बरं दाखवतो. हे बघा ही सगळी बॅक साईड आहे. तिथे सर्व यांच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहिजेत त्या. परत इकडून बाहेर निघालो होतो. मॅप्रो गार्डन. हा कॅफे एरिया आहे पूर्ण सगळा. आणि इथून आलोच खाली तर हे बघा हे इकडे खाली मळे आहेत. आता बघा इथून खाली जायला चान्स कुठून नाही, पुढून आहे मला वाटतं. इथून दिसत नाही. स्कॅन करा दे. स्कॅन कर करो प्रेस द पलेट. पान वाले 2-3 उचल आणि बॉटल बॉटल खाली कुठे झाली खाली दादा आहे ना, दादा स्पॉन्सर आहे. काय हवं ते घ्या, फक्त इथून उचलायची आहे आणि ह्याच्यात टाकायची वस्तू आहे की नाही. मी काय काय धरू रे इकडे, तो ह्याच्यात ठेव, तू पॅक कर, तुझी गरज नाही द्या. इथून फक्त उचल आणि 2,000 रुपये बिल कर मस्त आणि याला काय तू बघा बघ बरं मेनू तेच खाऊन घ्यायचे तर. हा कुठला आहे? हा हा त्यातला एक घे. नाही तुला नाही, तू स्पॉन्सर आहेस. स्पॉन्सरशिप आलेलं की पगार काय बघू.
वेगवेगळं बिल मारा पहिलं काढून ठेव प्रोडक्ट. हे मॅप्रो गार्डनची ती बॅक साईड तिथून दाखवलं. आणि आता हे बघा इकडून हे हा लगेच साईडनेच रस्ता गाडी ठेवली इथं पटकन. आणि हे स्ट्रॉबेरीचे मळे पूर्ण सगळे असे तिकडे पण आहेत पूर्ण. आणि बघा इकडे पण दावलेले आणि खाली ते स्ट्रॉबेरी सेल करतात. तर आता कसं आलं फिरलो पूर्ण तिकडे म्हणजे मेन आता मेन मॅप्रो गार्डन झालं. एवढ्या टायमात गेलो होतो एका कामासाठी आणि खरेदी टेस्टिंग केली आणि सगळी काढली. खरेदी पण केली ना असं नाही आले 2-2.5 रुपयाला पटकन. कारण कसं आहे वस्तू दिसली टेस्ट केली का वस्तू आवडली का उचलली असं आहे. एक ना एक करता करता एवढ्या वस्तू घेतली बघ. इकडे पिशवी भरलेली आहे हे बघा हे. त्याच्यामुळे हे आमचं असं असतं म्हणजे 2-2.5 फटका लागला 2-2.5 फटका म्हणजे विचार करतो बाबा एवढाच खर्च करू एवढ्याच्याच जाऊ कधीच शक्य नाही. आमच्या बजेटच्या बाहेर गेले सगळं काम. तर स्ट्रॉबेरी वगैरे भारी ना. आता एवढंच बनत आहे का बाहेर कुठे नाही. एवढंच राहिले आता. एवढं कसं दाखवलं मॅप्रोचं आहे नाही आमचं स्वतःच आहे ना. हे बघा इकडे पकडल्यात झाडाला पूर्ण. हे बघा इकडे पण आहेत पण इकडे छोटे छोटे जातानाच घेऊ. आता आहे ना इकडून पुढे आलो पारसिक येणार आहे पारसिक पॉइंट. आणि हा असं काहीतरी बाहेरून दिसतोय. तिथे दुर्बीण वगैरे लावलेली आहे म्हणजे मेन काय तिथून खालचा व्ह्यू दिसतोय पूर्ण डॅमचा. बाकी काय नाही प्रत्येक ठिकाणाची मजा वेगळी आहे ना. बाकी काय असलं हे इथे समोर सर्व शॉप आहेत. आईस्क्रीम आणि बाकीच्या वस्तू आहेत. स्नॅक्स कॉर्नर आहे. चलो आता जरा व्ह्यू एन्जॉय करूया. ड्रोन असताना आता तर एक नंबर व्ह्यू आला सर जबरदस्त. हा काय मजा आली असती फ्लाय केला असा ड्रोन तर इथून टाकेवरून सोडवला असता. तर इथून व्ह्यू बघा एक नंबर. घे तू मला घे मी तुला घे. जो डॅम आहे ना डॅमचा पूर्ण व्ह्यू इथून दिसतोय. त्याच्यामुळे एकदम हा इकडचा फेमस पॉइंट पारसिक पॉइंट. इथे दुर्बीण वगैरे पण लावलेली आहे बघण्यासाठी. टेलिस्कोप त्याला हवा आहे ते पैसे पे करून बघू शकता. पण आम्हाला काय बघायचं नाही. पण ड्रोनचा हवा होता. ड्रोन असताना तर जो फुटेज भेटला असता ना एक नंबर नो डाऊट. कारण जबरदस्त लोकेशन आहे. ना इथून हा बघितला पॉईंट नाही आता निघतोय. आणि आता काय होतं टेबल पॉईंट एक होता पुढे पण तो गाडी खाली जावं लागते ना वरती परत चालत जावं लागतं. म्हणजे समोरून दिसतो टेबल पॉईंट म्हणजे पूर्ण स्ट्रेट आहे पठारच्या पठार. तो त्याच्यामुळे टेबल पॉईंट वरती चालत जावं लागेल. खाऊ दे नको. आणि कसं झालं मगाशी खरेदी केली ना खरेदी शेवटला झाली असेल बरोबर असं खरेदी केली त्याच्यामुळे सगळं हातात आहे. ते भाज्या बसतात. आता काय करतो परत रूमवर जातोय सगळ्या गोष्टी यात ठेवतोय थोडा वेळ आराम करतो. आणि आता बाकी इथलं तर सगळं बघितलंय. आता इथून मग महाबळेश्वर मधलेच पॉईंट आहेत. मग ते नंतर दुपारच्या नंतर बाहेर पडूया. तर बघूया किती कवर तर आज झालेले उद्या करू. तर डायरेक्ट रूमवर भेटतो. कुठल्या तरी दुसऱ्या पॉईंटला आलोय नाव विसरलो.
इकडे ह्या पॉइंटला क्राऊड आहे चांगला, कारण तिकडे आता एवढं गेलो बाबू बाबू बघ घे बस बसतो काय. अरे आता नाव काय नाव विसरलं, नाव पण नाही ते काय ना गोलमाल मिडल पॉइंट बघितला नीडर निडर काय ए निडल काय हे बघ इको पॉइंट आणि की पॉइंट एकत्र आहे. मग की पॉइंट किटस पॉइंट आणि हा पण नाही कुठलं ते कुठं दिलं आता हे पण इथे वाचला कुठे हा हा बघ किटस पॉइंट वाचला. लीडर पॉइंट पण आहे, 3 पॉइंट आहे, एकच पॉइंट आहे. इको पॉइंट किटस इको पॉइंट कुठला तरी आहे हे 3 पॉइंट एक्स्ट्रा बस बरोबर. आपलं एक माणूस कमी आहे पण त्याच्या हे याला बसायला कुठच्या पॉइंट नक्की नव्हतं येताना वाचलं पटकन तर जाऊया काय माकडं जाऊया आलो इकडे. मंकी घेऊन जाते तसं बघितलंच ना आता माथेरला गेलो ना तेव्हा पण सेम हीच कंडिशन होती. म्हणजे पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराचे जिथून जे पॉईंट बाहेर निघतात ना तसं प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी नावं आहेत सेम, बाकी एकच पूर्ण व्ह्यू बघायला भेटतो बस. माथेरानचे पण सेम तीच कंडिशन आहे. इथं प्रत्येक ठिकाणी गाडी येते, माथेरानला जवळपास चालत नाही तर मग घोड्याला फिरायला लागते. हो तेच सांगते पण इथं बाईक तर येते ना एवढी वरपर्यंत, तिकडला कशी आपण बाहेर पार्किंग लावली चाललं चालत सगळेजण. आत्ता गेलेलो तो बघ तिकडे तो टेबल पॉइंट दिसला काय, कारण आपण त्याच्या आधी बघ इकडे ते समोर ज्याला उभं होतं बरोबर आहे, इथून हे इकडं बघितलं आणि हे इकडं सुका आहे. तो बघ तो हाक मार त्याला हाक मार बघ बघते काय मग धरू काय आला बोलते आयला कोण आवाज देते मला धर. इथे कसं एका ठिकाणी 3 पॉइंट आहेत ना तर इथे तिकडे पण लोक होती ना असं नाही, पण इथे जास्त क्राऊड आहे. मागाशी त्या पारसी पॉइंटला गेलो तिथे एवढी लोक नव्हती, पण इथे हा क्राऊड जास्त आहे कारण एका ठिकाणी बरोबर हे 3 पॉइंट आहेत त्याच्यामुळे दिसतोय पूर्ण बाजूला. मग तेच बोलू ना बघ सगळीकडून तसं बघितलं ना तर सगळीकडून सेमच दिसतंय. कुठून पण बाहेर काढा कुठून तर व्ह्यू दिसतोय. डोंगर संपला की पॉइंट आला असा विषय आहे, दुसरं काही नाही. पण एक कसं नवीन ठिकाण आणि ते बघायला काहीतरी एक्साइटमेंट असते त्याच्यामुळे नवीन वाटतं की नो विषय. माथेरानला गेलो होतो तेव्हा पण हे पॉइंट ते पॉइंट सेम, बाहेर निघालो का समोरून सगळीकडे सेमच दिसतं. 20 लाख का मागू साइड ते बघ तिकडे त्याही पण ती फ्री आहे मला वाटतं काय तिथून पैसे आहेत. हॉटेलला जेवायला लागत असेल येऊ आधी बसायला असते बघ घोगडी बघ ना घोगडी. कसं आहे महाबळेश्वरला जर स्ट्रॉबेरी त्या जगात जर स्ट्रॉबेरीच खायला पाहिजे ना. काल पण स्ट्रॉबेरीच घेतलं आज पण स्ट्रॉबेरीच खायला, कारण बाकीचे काय आपण बाहेर खातच असतो. आता ह्याच्यावर फोटो काढतो आम्ही दोघं जण. तू तिकडे सेट करतोय मोबाईल कारण मग एकसाथ क्लिक होईल.
गोलमाल मधली गाडी सेम गाडी तिथे लावलेली आहे. तिकडे 20 रुपये पे करायचे. आता आम्ही आईस्क्रीम पण खाल्लं. आता इथं फोटो काढूया. मगाशी लेक जाताना दाखवलं होतं ना बाहेरून स्कूलला, ते येताना थांबू. आता खाली काय जात नाही उतरून, कारण सगळं बोटिंगच आहे. त्या साईडला थोडे शॉप्स वगैरे आहेत. तर इथून जरा टाइम लॅप्स काढतोय, जरा त्याला लाव आणि निघतो इथून लगेच. थोडासा कंटाळा पण आलाय. आणि कसं होतंय बघितलं ना पॉईंटचं, जर मी आहे ते म्हणजे बघितलं ऑब्झर्वेशन मात्र, की माथेरान आणि हे हिल स्टेशनच आहे, दोन्ही पण सेम. म्हणजे इथे डोंगर संपतो, जिथून आपण बाहेर निघतो ना, तिथून बाहेर निघायला काय कुठला तरी पॉईंट आहे. असे ते बरेचसे सगळीकडे पॉईंट आहेत. ते तिकडचे सर्व बघून आलो, पाचगणीचे इकडचे काय काय आहेत ते. इथे थोडं हिल स्टेशन आहे. हिल स्टेशन काय होतं, इथे जरा लेक जवळ थांबलोय आणि इथून आता परत चाललोय रूम मध्ये. आणि आता महाबळेश्वर टेम्पल वगैरे आहेत बघा, ते बघू ह्या ब्लॉग मध्येच कंटिन्यू करू. तर आता त्या कंटाळा नाही गेलो बाहेर तर मग उद्या सकाळी ते कव्हर करू आणि मग आपण परत घरच्या प्रवासाला परत निघणार आहोत. असं काहीतरी प्लॅनिंग आहे. तसं होईल तसं दाखवेन, कारण का सध्या मला पण आला कंटाळा. बघूया आता कसं काय होतं. आता आहे ना जेवतोय, राईसची ऑर्डर दिली आहे. आणि कसं आहे ते सकाळपासून आहे ना पॉईंट फिरलो, तुम्हाला पण दाखवलंय. आणि आता 1-2 टेम्पल आहेत, बरेचसे पॉईंट आहेत. कारण कसं होतं तिथून आपण बाहेर निघून आताचे तिथून पॉईंट आहेत. जसं माथेरानला पण सेम तसंच आहे. या लोकांतून इकडे लोकल संपला निघालो तो पॉईंट आहे सेम. हा पण तसंच आहे. इथून निघू तिथून त्याचे पॉईंट आहेत. त्याचा मोस्ट ऑफ मेन जे होते ते बघितले. 1-2 टेम्पल आहेत ते आता उद्या सकाळी कव्हर करू. आता कंटाळा आलाय आणि एवढं वातावरण मस्त थंड वाटतंय ना की बाहेर पडायची इच्छा नागोड्याला झोपून जावा. आता जेवतोय आणि जेवण आता रूमवर जातोय. त्याच्यामुळे आता ह्या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करत नाही. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघितला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.